नरेंद्र मोदीजी साऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरता आहे मतं मागण्यासाठी, आम्हाला मतं द्या, आम्ही हे काम केलेलं आहे, ते काम केलेलं आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून देण्यात आलेल्या पैशामध्ये बनावट नोटा असल्याचे सांगत एका अज्ञात इसमाने 17,500 रुपये काढून पोबारा केल्याची घटना राजगुरुनगर शहरातील वर्दळीने गजबजलेल्या वाडा रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत घडली. यामुळे बँकेची सुरक्षा बेभरवशाची असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. विलास बाबूराव भालेराव वय 60 राहणार आनंदनगर राजगुरुनगर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. याबाबतचे सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात आले असून त्यावरून तपास सुरू आहे. लेडीज सर्व आपण पकडले ना आता दोन का? हां, पण ते एसबीआय मध्ये झालेलं नाही, आपल्याकडे दोन लेडीज बसल्या होत्या. हां, बड़े साइज का भैया तर अभी 1,15,000 नहीं ऊपर में हम फरवरी एंड तक ऊपर रहे तो उधर का 86,000 था और यहाँ पे नीचे आए तो अक्टूबर महीने से एग्रीमेंट किया था. अक्टूबर महीने से हमारे पास आए पेमेंट्स, उन्होंने अनरोल किया तो अक्टूबर से वो आज तक है. दोनों लगे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम खेड तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता संपन्न झाला. प्रांत जोगेंद्र कटारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यावेळी उपस्थित होते. राजगुरुनगर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील सार्वजनिक बांधकाम विभागातील ध्वजारोहण उपअभियंता संजय मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. चाकण विभाग अंतर्गत वन विभाग परसूल खरपूड हद्दीत वनवा लागून जंगल भुईसपाट झाले आहे. वन विभागाचे अधिकारी कळवून सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. माझ्यासारख्या 100 कार्यकर्त्यांना तुम्ही नोटिसा दिल्या. शिरूर मतदारसंघातील किती लोकांना तुम्ही नोटिसा देणार? शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा माहोल चांगलाच तापलाय. कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनकडून नोटिसा दिल्या जाऊ लागल्यात. त्यामुळे एकंदरीत प्रचाराची दिशा बिघडली असल्याचे आरोप होत आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यावर बोलताना डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना चांगलेच सुनावले. गावात मी गेलो होतो, एका कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. विरोधी पक्षाने घाईघाईने तो व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या कार्यकर्त्याला त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन होईल लोकशाही पद्धतीने, अशा पद्धतीने त्याच्या शंकांचं आपण निरसन केलं होतं. परंतु विरोधी उमेदवारांना जर कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आणि ज्या दत्तक त्यांनी जे गाव घेतलं होतं त्याच गावातल्या लोकांना जर अशा पद्धतीनं दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांनाच त्यांचा पराभव हा स्पष्ट दिसायला लागला. ही गोष्ट अगदी सरळपणे समोर येते आणि आपणा सगळ्यांना विनंती आहे की पुढचे एक उदाहरण आहे. या पद्धतीने जी दडपशाही सुरू आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, याचं एक उदाहरण आहे. आणि स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत आपण उभे आहात. याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुमच्या माध्यमातून आपलं चिन्ह घरोघरी पोहोचलेलंच आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हात समोरच बटन दाबलं जाणार आहे आणि हे होईपर्यंत
आपल्या सगळ्यांना डोळ्यात तेल घालून जागा राहण्याची वेळ आहे. कारण ही वेळ देशाचं भवितव्य आणि देशाचं सरकार हे आपल्या हक्काचं, आपल्या हिताचं असावं, मूठभर उद्योगपतींच्या आणि मूठभर व्यापाऱ्यांच्या हिताचं नाही, हे बघण्यासाठी आपण सगळेजण ही स्वाभिमानाची लढाई त्याच दिमाखानं त्याच ताकदीनं लढताय. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिरूर दौरा दरम्यान खैरेनगर आणि पाबळ येथे त्यांनी भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले. या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे 12 दिवस उरले. 12 दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी. 12 दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं, आपल्या गावाचं भवितव्य पुढच्या 5 वर्षात काय असणार हे ठरवण्यासाठी. जो माणूस आपल्याकडनं निवडून गेला त्यानं आपले कर्तव्य बजावली का हे विचार करून आपल्याला मतदान करायचं असतं. शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची जाहीर सभा रामटेकडी हडपसर येथे पार पडली. प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद या ठिकाणी सभेला लाभला. आठवले यांनी आपल्या खास शैलीत यावेळी मार्गदर्शन केले. हडपसर मधल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांमध्ये एवढं निवेदन आहे, तुम्हाला इथून कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आपले आमदार दुबे साहेब आहे, त्यांचे वडील, त्यांची आई जेवढ्याला उपयोगी जेवढ्याला मी अनेक वेळेला प्रचारात आलो होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांच्या सोबत आलेले ते आमदार आहेत. 46 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे, विदाऊट गॅरंटी, विदाऊट कारण. पूर्वी 50,000पासून 10 लाखापर्यंत लोन मिळत होता, आता 50,000पासून ते 20 लाखापर्यंत लोन मिळणार आहे. गॅस सिलेंडर घरामध्ये चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या भगिनींचे डोळे लाल गुंड व्हायचे, पण मोदीजींनी पाहिलं. मोदीजी गरीब कुटुंबातून आलेले आहे. मी काँग्रेससोबत होतो. माननीय शरद पवार साहेबांशी माझे संबंध त्यावेळेला चांगले होते. पण नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आल्यामुळे त्यांच्याशी माझे संबंध बिघडलेले आहेत. अजितदादांच्या बरोबर आता माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. अजितदादा हा नेता तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता. जे काम होत असेल ते हा नाहीतर ना, अत्यंत रुबाबदार असणार अशा पद्धतीचा नेता अजित पवार. जर पवार साहेबांनी ऐकलं असतं तर ही फूट होत नव्हती. घडी जी आहे ती घडी ही त्यांच्यासोबत राहिली असती. बोला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला. तोंड नाही तर आम्ही काय तोंड दाबू शकत नाही. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, पण काय पण बोललं पाहिजे असं नाही. अनेक ठिकाणी काहीतरी चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावरती बऱ्याच चुकीच्या गोष्टी दिल्या जातात. अमीरभाईच्या तोंडामध्ये काय टाकल्या जातात. यांचा आरक्षणाला विरोध आहे. हे संविधान बदलणार आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. जर कोणी म्हणत असेल लोकशाही आलेली आहे धोक्यात, जर कोणी म्हणत असेल की या देशाची लोकशाही आलेली आहे धोक्यात, तर त्याला घालून टाकतो मी धोक्यात. जातीच्या धर्माच्या माणसाला त्या आरक्षणाचा फायदा मिळतो. अशा पद्धतीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला भाजपचा अजिबात विरोध नाही. पण वावड्या उठवल्या जातात की असं होणार आहे तसं होणार आहे. 400 जागा आल्या की ते संविधान बदलणार आहे. 400 जागा आल्या की ते हे करणार आहेत ते करणार आहे. पण हा ही गोष्ट खरी आहे. जे भ्रष्टाचार करतील त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम आहे. चांगलं काम करतील त्यांना संस्कार बाहेर, आणि खोटं काम करतील त्यांचा संस्कार आतमध्ये. थोड्यावर अन्याय करायचा नाहीये. 4 पैसे कमवा, पोराबाळांसाठी करा.
श्याम पित्रोदा नावाचे एक अमेरिकेमध्ये राहणारे त्यांचे काँग्रेसचे ऑल इंडियाचे आपले वर्ल्ड अध्यक्ष आहेत, राहुल गांधींच्या जवळचे आहे, सोनिया गांधींच्या जवळचे आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा माणूस एक्सपायर झाला, त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधले 55% पैसे सरकारच्या खजिन्यामध्ये टाका. आणि तो कायदा जो अमेरिकेत आहे तो कायदा भारतात आणा, अशा पद्धतीची सूचना मागणी त्यांनी केलेली आहे. त्या गोरगरीब माणसांनी कमवलेले पैसे सरकारच्या खजिन्यामध्ये का? नरेंद्र मोदी यांनी सवाल केलेला आहे की अजिबात आमचा कायदा आमच्या देशामध्ये आम्ही आणणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेणारे लोक काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेस पक्ष जो आहे, हा काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचं एकदम केंद्र बनलेलं आहे. चांगलं काम करत होता त्यावेळेला ठीक आहे, पण नरेंद्र मोदी यांनी मात्र अशा पद्धतीचा एक जबरदस्त फटका दिला, दणका दिला की काँग्रेस पक्ष 60-70 वर्ष सत्तेवर असणारा पक्ष एकदम भूसपाट झाला. त्यामुळे त्यांचा धडपडाट झालेला. माननीय उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला, त्यांच्या तोंडातून काय शब्द निघतील सांगता येत नाही. एकदम गळगळीत अशा पद्धतीने त्यांचं भाषण असतंय. आम्ही काय कुठे बाहेरचे लोक आहोत का? मुली काय बाहेरची आहेत का? ज्यावेळेला त्यांच्यासोबत होता त्यावेळेला तुम्ही एवढी स्तुती करत होता, पण आम्ही काय एकनाथ शिंदेला बोलणार नाही. ते स्वतः आले आमच्याकडे, स्वतः ते आमच्याकडे आले. 40 आमदार शिवसेनेचे, 10 आमदार अपक्षाचे, 50 आमदार त्यांच्या सरकारमध्ये घेऊन आमच्याकडे आले. ते येथील त्यांना घेण्याचं काम आमचं आहे. अजितदादा आमच्याकडे आले, आम्ही त्यांना घेतलेलं आहे. अशोक चव्हाण आमच्यामध्ये आले, आम्ही त्यांना घेतलेलं आहे. अजून कोणाला यायचं आहे का तर सांगा. ते तर आहेत आढळराव पाटील आहेत, अमोल कोल्हेंचे डॅडी, कारण त्यांची आहे मजबूत बॉडी. तर ते दोघे आहेत. अमोल कोल्हे नाटकात काम करणारे आहेत, ऍक्टर आहेत, कलाकार आहेत, चांगली गोष्ट आहे. वास्तव त्यांनी क्षेत्रामध्ये यायला नको होतं. मी चित्रपटामध्ये जाणार होतो, पण मी काही तिकडे गेलो नाही. तिकडे गेलो असतो मी तिकडेच राहिलो असतो. ठीक आहे, ते आता इकडे आले. पवार साहेबांना मागच्या त्यांना तिकीट दिलं, निवडून आले. पण या वेळेला मात्र आपल्याला आढळराव पाटील यांना निवडून द्यायचं आहे. एक चांगला उद्योगपती आहे, मराठी माणूस आहे, अनेक लोकांना, हजारो लोकांना रोजगार देणारा माणूस आहे. आपल्या भागातल्या अनेक गावागावातल्या अडचणींचा त्यांना अभ्यास आहे. मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीने आठवले साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले. मला एक आठवण सांगावीशी वाटते. माझ्या तिन्ही इलेक्शनमध्ये मला माझ्या प्रचाराच्यासाठी आठवले साहेबांनी ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये असेल, भोसरीमध्ये असेल सभा घेतल्या. आणि दुर्दैवानं गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सभेसाठी येता आलं नाही, प्रचाराला येता आलं नाही, आणि नेमका तिथंच माझा पराभव झाला. त्यांचा पायगुण चांगला आहे. यावेळेला आठवले साहेब इथं आले. मला खात्री आहे की ह्या हडपसर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, मोठ्या मताधिक्याने मी निवडून यायची मला पूर्ण खात्री आहे. केंद्रामध्ये काम करत असताना मी त्यांना जवळून पाहिलंय. मी खासदार असताना त्यांचं काम मी पाहिलंय. समाज कल्याण विभागाचा जो ग्रामीण भागामध्ये निधी असतो, दिव्यांग, अपंग आणि मागासलेल्या वर्गांसाठी केंद्र सरकारने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली, त्याचा भाग म्हणून माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे. आणि म्हणून असं नेतृत्व आज आमच्यामध्ये आहे, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. मी आठवले साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 15 वर्षे मी ह्या विभागाचा खासदार म्हणून काम केलं. आणि 15 वर्षामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण जेव्हा जेव्हा गरज पडली हा सगळा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. चाकणमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार करून पत्रके मतदारापर्यंत पोहोचवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेची आन बान शान
त्यांच्या हातात एकदा अमोल कोल्हे 2 नंबर क्रमांक. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शिरूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खेड तालुक्यातील पश्चिम भागात प्रचार दौरा झाला. या दौऱ्यात कोपरा सभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार भाषण केले. केंद्र सरकार शेतकऱ्यांची लूट करत आहे, दुधाचे वाटोळे केले आहे अशी शेलक्या शब्दात टीका त्यांनी सरकारवर केली. पाहूया ते नेमके सभेत काय बोलले. वारंवार फोन येतात आपल्याला. सर्वसाधारण शेतकरी लाखभर रुपयाची खतं घालतोय वावराला, त्या खतावर 18% जीएसटी भरतो आपण. म्हणजे लाखभराची खतं घातली तर 18,000 रुपये सरकारला देतो आणि त्याच्यातूनच 6,000 रुपये काढून तुम्हाला देतात आणि मोबाईलवर मेसेज येतो, बघा तुम्हाला पैसे आले. म्हणजे आपल्या खिशातून काढून घ्यायचा, आवळा देऊन कोहळा काढणं याला म्हणतात. अशा पद्धतीचा हा प्रकार सुरू. खतांवर 18% जीएसटी, शेती अवजारांवर 12% जीएसटी, पायात स्लीपर घालताना त्या स्लीपरवर पण जीएसटी, अंगात कपडा घालतो याच्यावर पण 5% जीएसटी आहे. हा सगळा खाण्यावर सुद्धा 5% जीएसटी लागलेला आहे. आणि हा सगळा पैसा ओढून घेऊन मूठभर उद्योगपतींची 25 लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केली जातात, पण माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कुठलाही दिलासा मिळत नाही. गेल्या जानेवारीमध्ये दुधाचा दर काय होता? पाईटमध्ये दूध मोठे, काय भाव मिळायचा दुधाला गाईच्या गेल्या जानेवारीत? 40 रुपये. आता बघा, विकासासाठी काही लोकांनी भूमिका बदलली. किती मोठा विकास झाला तो बघा. 37 ते 40 रुपये अतुल भाऊ जो भाव मिळत होता गेल्या जानेवारीमध्ये, एवढा विकास झाला का आता दुधाला भाव 22 आणि 25 रुपये मिळायला लागला. म्हणजे लिटर मागं नुकसान किती झालं? बिस्लरीची बाटली 20 रुपयाला मिळते ना, आम्हाला दूध मात्र 22 आणि 24 रुपयांनी खायला मिळतं. लिटर मागं दादा 10 रुपयाचं सरासरी नुकसान पकडलं तर पुणे जिल्ह्याचं सगळं दुधाचं संकलन आहे 26 लाख लिटर. म्हणजे जो दूध उत्पादक शेतकरी, हा सगळा पुणे जिल्ह्यातला दूध उत्पादक शेतकरी जर पकडला तर त्याच्या खिशातून दररोज 26 लाख लिटर गुणिले 10 म्हणजे 2,60,00,000 रुपयाचं त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतं. महिन्याचं नुकसान होतंय 80 कोटी रुपयाचं आणि 12 महिन्याचं नुकसान होतंय 960 कोटी रुपयाचं. या आकड्यांचा भावना आपण कधीच विचार करत नाही. आपण आपल्याच नशिबाला कोसतो. आपण होतो नाही झालं दुधाला यावेळी भाव, पेंट थोडी कमी घालू, विचार करायला लागतो का नाही? मुरघास लावायचा का नाही विचार करायला लागतोय का नाही? पण हे सगळे विचार करत असताना आपण हा विचार करत नाही. विकासासाठी जाण्याचे जे गप्पा मारतात, त्या जिल्हा नियोजन समितीचं वर्षाचं बजेट 1,000 कोटी आणि आपल्या दुधाचं नुकसान आहे 960 कोटी. पण सर्वसामान्य शेतकऱ्याला कधीच दिलासा दिला जात नाही. शेतकऱ्याला सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, सांगितलं होतं का नाही? कोणी सांगितलं होतं? माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार. जेव्हा त्यांनी सांगितलं होतं तेव्हा डीएपीची बॅग होती 560 रुपयाला, आता डीएपीची बॅग झाली 1650-1700 रुपयाला. तेव्हा पेट्रोल होतं 60 रुपयाला, आता पेट्रोल टाकतो 110 रुपयाला. पण तेव्हा बी कांदा घालत होतो आम्ही 20 रुपयांनी, आता कांदा घालावा लागतोय 12 रुपयांनी. तेव्हा आम्ही सोयाबीन घालत होतो 4,000 रुपयांनी, आता सोयाबीन घालावं लागतंय आम्हाला पुन्हा 4,000 रुपयांनी. खर्च दुप्पट झाला पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही.
असं असताना माननीय मोदीजींनी नाव काढले, उद्या परवा येतील, उद्याच येणार आहेत ना, आज पुण्यात आले असतील. मागच्या वेळी त्यांनी लय महत्वाचा सल्ला दिला होता, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि तुम्ही विसरला असेल तर घरच्या मंडळींना, आमच्या वहिनींना विचारायचं आहे. मागच्या वेळी 2014ला मोदीजींनी सांगितलं होतं, मतदान करायला जाताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. तेव्हा सिलेंडरची किंमत किती होती? 400 रुपये. आता त्रिवार नमस्कार घालावा लागेल, कारण 400 ची 1200 झाली, आणि 1200 झाली तर 3 वेळा नमस्कार करून सिलेंडरला मग मतदान करायला जा. 13 मेला मतदान करताना मात्र दिल्लीच्या सीमांवर हौतात्म्य ज्यांनी पत्करलं अशा 750 शेतकऱ्यांना विसरू नका. आज दिल्लीच्या सीमेवरचा शेतकरी जर जात्यात असेल तर भावानं आपण सुपात आहोत. जर हे सरकार टिकलं तर शेतकऱ्याचा सातवा. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने 1 मे हा कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. चाकण येथे श्रेया लॉन्स मंगल कार्यालयामध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने लोकशाहीचा 4था स्तंभ असलेले पत्रकार म्हणून निर्भीड पत्रकारितेबद्दल कैलासवासी भाई वैद्य स्मृती पुरस्कार खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व सकाळचे पत्रकार गणेश फलके यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पोलीस विभागात कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून विक्रम गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने दिला जातो तो कैलासवासी भाई वैद्य पुरस्कार या ठिकाणी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशजी काशीनाथ फलके साहेब यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करायचे. चला गणेशजी फलके साहेब. 1 मे महाराष्ट्र दिनामुळे चाकण मार्केट आज बुधवार हा बाजाराचा दिवस असून देखील बंद होता. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या मार्केटमध्ये आज असा शुकशुकाट होता. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यातील गंभीरगड, सेगवागड, बारडगड, बल्लाळगड, विवळवेढेगड आणि अशेरीगड हे 6 गिरिदुर्ग 2 दिवसात सर करीत 35 किलोमीटरची पदभ्रमंती करीत टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांनी महाराष्ट्र राज्यास प्रणाम केला. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करून कामगारांच्या कार्यास यावेळी सलाम करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.